नवी मुंबईत होत असलेल्या कोल्ड प्ले कार्यक्रमाचा वाहतुकीवर मोठा परिणाम होताना पाहायला मिळतोय। या कोल्ड प्ले कार्यक्रमामुळे डी.वाय. पाटील स्टेडियम बाहेर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। सायन पनवेल हायवेवर मोठी वाहतूक कोंडी झाली असून तुर्भ्यापासून खारघरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतात। कार्यक्रमासाठी आलेल्या लोकांनी हायवेला गाड्या लावल्यानं वाहतुकीवर परिणाम झालाय। अनेक ॲम्ब्युलन्स वाहतूक कोंडीत अडकल्यात, तर या वाहतूक कोंडीचा मंत्र्यांनाही फटका बसलाय। दरम्यान महाराष्ट्रासोबतच भारतभरातून कोल्ड प्ले पाहण्यासाठी इकडे तरुणांनी मोठी गर्दी केली। नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये कोल्ड प्ले बँडचा शो होतो आणि या शोसाठी हजारोच्या संख्येने या ठिकाणी रसिक तरुणाई आलेली आणि याचाच फटका आता मुंबई पुणे हायवेला बसताना दिसतोय। मी सध्या या स्टेडियमच्या बाहेर आहे आणि तुम्ही या ठिकाणी पाहता की स्टेडियमला लागून या ठिकाणी हा मुंबई पुणे हायवे आणि संपूर्णपणे मुंबई पुणे हायवे आता जाम झाल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। संध्याकाळी 4 वाजल्यापासून ही वाहतूक कोंडी व्हायला सुरुवात झाली होती आणि अजूनही ही वाहतूक कोंडी कायम आहे। दोन्ही मार्गिका बंद आहे, पुण्याला जाणारी मार्गिका आणि मुंबईला जाणारी मार्गिका, त्या दोन्ही मार्गिकेवरती संपूर्णपणे हा जॅम लागलेला आहे। जवळपास तुर्भा, सानपाडा, नेरूळ, जुईनगर, CBD, खारघर पर्यंत ही संपूर्णपणे वाहतूक कोंडी ही झालेली आहे। आपण पाहतो की कशा पद्धतीने ह्या दोन्ही मार्गिकेवरती ही वाहतूक कोंडी पाहायला मिळते आणि जवळपास 7 ते 8 किलोमीटर पर्यंतच्या ह्या रांगा या ठिकाणी संपूर्णपणे लागलेल्या आहेत आणि याचाच फटका आता या हायवेवरून जाणाऱ्या ॲम्ब्युलन्सला बसतोय। त्याचबरोबर आत्ताच काही वेळापूर्वी या ठिकाणावर महाराष्ट्र सरकारचे मंत्री महोदय सुद्धा गेले होते आणि ते सुद्धा या वाहतूक कोंडीमध्ये या ठिकाणी अडकलेले होते। त्यामुळे मंत्री महोदयांना सुद्धा या ठिकाणी पुण्याच्या दिशेला जाताना या वाहतूक कोंडीचा फटका बसल्याचं आपल्याला दिसून आलेला आहे। विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।